Hello students, let us start Unit 2, poem number 3, The Little River. पहिल्यांदा आपण वॉर्मिंग अप बघूयात. Chit chat. You must have been for a family or class picnic to a riverside picnic spot. आता इथं आपल्याला काही प्रश्न विचारले तर ते कशावर आधारित आहेत की जर आपण आपल्या क्लास बरोबर म्हणजे आपण स्कूलमध्ये आपली ट्रिप जाते तशी त्या ट्रिप बरोबर किंवा आपल्या फॅमिली मेंबर्स बरोबर जर रिव्हर साईड एखाद्या नदीच्या ठिकाणी फिरायला गेलो असेल तर व्हॉट डिड यू नोटीस ऑन द बँक्स ऑफ द रिव्हर, की तुम्हाला त्या बँक्स ऑफ द रिव्हर म्हणजे नदीकाठावर काय काय दिसलेलं आहे. मग तुम्ही सांगू शकाल की काही जे प्लांट्स असतात किंवा काही जे फ्लावर्स असतात की ते फक्त आपल्याला नदी किनारीच बघायला मिळतात, तसे प्लांट्स किंवा फ्लावर्स असतील किंवा काही ठिकाणी खूप खराब कचरा पडलेला असेल. क्वेश्चन 2, इन विच सीझन डिड यू गो, वॉज द रिव्हर फ्लो गशिंग ऑर जेंटल. आणि तुम्ही कोणत्या सीझनमध्ये गेला होता. कदाचित तुम्ही पावसाळ्यानंतर गेला असेल तर त्या रिव्हरमध्ये भरपूर पाणी असेल, फ्लो गशिंग म्हणजे खूप पाणी असेल नदीला, ऑर जेंटल म्हणजे तुम्ही जर अगदी हिवाळ्याच्या नंतर गेला असाल किंवा ज्या सीझनमध्ये तुम्ही गेलाय तर तेव्हा पाणी कसं होतं, जास्त होतं की कमी होतं. डिड यू नोटीस अदर पीपल बाय द रिव्हर, व्हॉट वेअर दे डुईंग. आणि तुम्ही जेव्हा गेला तेव्हा बाकीची लोक होती का तिथं आणि ती काय करत होती, म्हणजे त्यांच्या काय ॲक्टिव्हिटीज चाललेल्या होत्या. व्हॉट शुड वी डू टू मेक शुअर दॅट रिव्हर्स डू नॉट गेट पोल्युटेड. आणि तुम्हाला काय वाटतं की आपण काय करावं किंवा कुठल्या गोष्टी कराव्यात की जेणेकरून नदी पोल्यूट होणार नाही, प्रदूषित होणार नाही, दूषित होणार नाही. क्वेश्चन 1A, फिल अप द टेबल ऑफ सीझन्स इन इंडिया, टाइम ऑफ द इयर, सीझन आणि इंग्लिश नेम. तर इथं आपल्याला टाइम ऑफ द इयर दिलेला आहे आणि इंग्लिश नेम, सीझन्सचे इंग्लिश नेम दिलेले आहे, तर त्याला मराठीमध्ये काय म्हणतात ते लिहायचं आहे. क्वेश्चन बी, मॅच द वेदर विथ द सीझन्स. आता इथं आपल्याला वेदर म्हणजे प्रत्येक सीझनमध्ये हवामान कसं असतं ते सांगितलेलं आहे लिहायला. क्वेश्चन 2, पोएट्स मेक द पोएम्स म्युझिकल अँड डिफरंट फ्रॉम प्रोज बाय युझिंग मेनी पोएटिक डिव्हायसेस. One of them is using words that begin with the same sound in the same time. For example, beautiful birds. तर इथं आपल्याला असं सांगितलेलं आहे की जेव्हा आपण कोणती पण पोएम वाचतो तर त्यासाठी पोएटनं काय केलेलं असतं की वेगवेगळे पोएटिक डिव्हायसेस वापरलेले असतात. म्हणजेच काय, तर त्यांनी आपल्याला एक्झाम्पल दिलेत की वर्ड्स दॅट बिगिन विथ द सेम साऊंड. म्हणजे आपण पहिलं एक्झाम्पल घेतलं ब्युटिफुल बर्ड्स, तर ब्युटिफुल बर्ड्स, तर या दोन्हीमध्ये कोणता साऊंड कॉमन येतोय, ब ब किंवा बी बी. सॅड सॉन्गमध्ये एस एस, स स असं सेम येतंय. This device is called alliteration and belongs to the set of similar devices named figure of speech. Figure of speech add to the beauty of a poem. Now write 5 pairs of words that begin with the same sound. म्हणजे इथं आपण एक फिगर ऑफ स्पीच शिकलेलो आहोत, अलिटरेशन. आणि अलिटरेशनमध्ये काय असतं, तर वर्ड्स बिगिन विथ द सेम साऊंड, की ज्या वर्ड्सचे साऊंड सेम होतात. म्हणजे आता त्यांनी आपल्याला 5 एक्झाम्पल सांगितलेले आहेत. जसं ब्युटिफुल बर्ड्समध्ये मी सांगितलं की बी बी, ब ब हा सेम साऊंड येतोय. तर जेव्हा पोएममध्ये अशा लाईन्स येतात तर त्याला आपण अलिटरेशन असं फिगर ऑफ स्पीच, त्यातला एक पोएटिक डिव्हाइस आहे अलिटरेशन. प्लीज नोट हिअर द फर्स्ट साऊंड इज इम्पॉर्टंट, नॉट द फर्स्ट लेटर इन द स्पेलिंग. आता आपण हे समजण्यासाठी 4th एक्झाम्पल बघूयात, सिटी साईट. आता आपण जेव्हा सिटी साईट म्हणतो तर दोन्हीमध्ये साऊंड सेम आहे, स स, पण आपण जर स्पेलिंग बघितलं तर एका ठिकाणी सी आहे आणि एका ठिकाणी एस आहे. पण म्हणून आणि ब्युटिफुल बर्ड्समध्ये बी बी हे सेम आहे. पण आपल्याला इथं अलिटरेशनमध्ये काय महत्त्वाचं असतं की ते दोन वर्ड साऊंड त्यांचे सेम पाहिजेत आपल्याला, जसं की सिटी साईट स स सेम आहे. तर आपल्याला त्याचे 5 एक्झाम्पल्स लिहायचे आहेत. बी, poets also make use of words that resemble a sound. The words are, for example, bang, swish, beep, roar, tweet, etc. Such words are called onomatopoeic words. If they occur in some line of a poem, the figure of speech in that line is called onomatopoeia.
म्हणजे आपण इथं दोन फिगर ऑफ स्पीच बघितले आहेत. एक अलिटरेशन आहे की ज्याच्यामध्ये सेम साऊंड असतो आणि दुसरं आहे ऑनोमोटोपिया. तर त्याच्यामध्ये काय असतं, वर्ड्स दॅट रिझेंबल अ साऊंड, म्हणजे त्या वर्ड्समधून आपल्याला साऊंड आहे हे समजतं. की रोअर हा शब्द आपल्या बऱ्यापैकी माहितीचा आहे की आपण लायन किंवा टायगर यांचा जे आवाज असतो त्याला इंग्लिशमध्ये आपण रोअर म्हणतो. तर जे वर्ड्स असे रोअर सांगतात आपल्याला, रोअर त्याच्यातून साऊंड होतो, कळतो आपल्याला, तर त्याला ऑनोमोटोपिया असं म्हणतात. थर्ड, प्ले अ गेम. Set a time limit of 5 minutes using letters from the word onomatopoeia. Make as many 4 or 5 or 6 letter words and write them down. The one who makes maximum number of words within the time limit is the winner. आता इथं तुम्हाला एक त्यांनी गेम खेळायला सांगितलेला आहे की इथं जो हा वर्ड आहे, फिगर ऑफ स्पीच आहे ऑनोमोटोपिया, तर त्याच्यापासून तुम्हाला यामध्ये जे लेटर्स आहेत तर त्या लेटर्सपासून तुम्हाला नवीन वर्ड्स बनवायचे आहेत. आणि ते किती बनवायचे आहेत, 4, 5 किंवा 6 लेटर वर्ड्स. म्हणजे यातले लेटर्स वापरून तुम्हाला नवीन एक वर्ड तयार करायचा आहे. आणि तुम्ही एक टाईम ठरवा की 2 मिनिटात केले पाहिजेत, 5 मिनिटात केले पाहिजेत. मग तो 5 मिनिटामध्ये जो जास्त असे वर्ड्स बनवेल तर तो विनर होणार आहे. तर ही ॲक्टिव्हिटी तुम्ही करा. बाकीचे आन्सर्स मी इथं दिलेले आहेत. आता आपण पोएम बघूयात. ही पोएम रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिली आहे. ते खूप मोठे कवी होते. तर चला आपण पोएम बघूयात. द लिटल रिवर. आवर लिटल रिवर, इट meanders along. In summer, the water is only knee-deep, and cows and carts can cross it with ease. For the banks, though high, are not too steep. तर इथं आपल्याला रवींद्रनाथ टागोर यांनी द लिटल रिवर म्हणजे एखाद्या रिव्हरच्या ठिकाणी किंवा आपण कुठल्याही नदी किनारी गेलो तर साधारण काय काय दृश्य दिसतील तर या पोएममध्ये आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे. फर्स्ट स्टांजामध्ये ते असं म्हणतायत की एक छोटी नदी आहे आणि इट मिअँडर्स म्हणजे काय की नदी बघा वेडी वाकडी नागमोडी आपण म्हणतो की वाहत असते. मिअँडर म्हणजे काय, फ्लो विथ ट्विस्ट अँड टर्न. इन समर द वॉटर इज ओनली नी डीप. आणि बऱ्याच वेळेला उन्हाळ्यामध्ये पाणी नदीमध्ये कमीच असतं की अगदी नी डीप म्हणजे आपण त्याला म्हणतो की जास्तीत जास्त गुडघ्यापर्यंत वगैरे पाणी असतं. अँड काऊज अँड कार्ट्स कॅन क्रॉस इट विथ इज. आणि त्याच्यातून काऊज असतील म्हणजे हे जे कॅटल्स असतील, गाई म्हशी ते असतील, आणि कार्ट्स की त्यांच्या गाड्या आपण बैलगाडी म्हणतो, तर त्या आरामात पलीकडे नदीच्या पलीकडे त्या नदीच्या पाण्यातूनच जाऊ शकतात कारण की पाणी तिथं कमी असतं. फॉर द बँक्स दो हाय आर नॉट टू स्टीप. म्हणजे नदीचे जे काठ आहेत, किनारे आहेत, ते काय अगदी खूप उंच नाही आहेत की त्यांना हे जे प्राणी आहेत, या ज्या गाड्या आहेत त्यांना अगदी वरून खाली यायला लागते असं काही होत नाही. नो साइन ऑफ स्लाइम, द सँड्स शाईन ब्राईट, नो वन शोअर, काश फील्स ब्लॉझम व्हाईट, chirping mynas through that sight. The jackal's howl is heard there at night. आणि आता पुढच्या स्टांजामध्ये कवी असं म्हणतात की स्लाईम म्हणजे काय, थिक स्लिपरी सबस्टन्स, की नदी किनारी आपण म्हणतो की घसरडं असतं खूप, तर तसं काही घसरडं आत्ता इथं नाही आहे कारण की पाणीच कमी आहे. द सँड्स शाईन ब्राईट, आणि खूप ऊन आहे त्याच्यामुळे त्या नदी किनारची वाळू काय करत आहे, ब्राईट म्हणजे चमकती आहे. ऑन वन शोअर काश फील्ड्स ब्लॉझम व्हाईट. आता काश हे एक टॉल ग्रास विथ व्हाईट फिदरी फ्लावर्स. मी जसं मगाशी म्हटलं की काही जे फ्लावर्स असतात किंवा काही ज्या वेगळ्या प्रकारचं ग्रास असतं ते फक्त आपल्याला नदी किनारीच बघायला मिळतं, तसं काश हे एका टॉल ग्रासचं नाव आहे. आणि ते कसं आहे, ब्लॉसम व्हाईट, की त्याच्यावर व्हाईट फुलं छान आलेली आहेत. चर्पिंग मैनाज थ्रू दॅट साईट. आणि तिथं मैना, आपण मराठीत माहिती आहे मैना एक बर्ड आहे, तर तिचं चर्पिंग म्हणजे तिचा आवाज येतो आहे. द जॅकल्स हाऊल इज हर्ड देअर ॲट नाईट. आपण आता टायगर आणि लायन असेल तर त्यांचं जे ओरडणं असतं त्याला आपण रोअर म्हणतो, तर तसं जॅकलचं काय असतं, हाऊल. जॅकल म्हणजे कोल्ह्याचं ओरडणं रात्री ऐकायला येतं आहे. अक्रॉस lie groves of mango and palm. The village priests dwell in their cool shade. Girls and boys bath close to the bank,
splashing with their gumchas as they wade. आणि आता पुढचा सीन काय सांगितलेला आहे की त्या नदी किनारी ग्रोव्ज ऑफ मँगो म्हणजे काय आहेत, खूप आंब्याची झाडं आहेत. आणि कशाची आहेत, पामची झाडं पण तिथं आहेत. आणि प्रिस्ट म्हणजे कोण, पुजारी. तर इथं आता खूप झाडं आहेत, तर त्यांच्या सावलीमध्ये ते पुजारी बसलेले आहेत किंवा बसतात. गर्ल्स अँड बॉईज, आणि तिथं गर्ल्स आणि बॉईज काय करतात, बाथ म्हणजे नदीमध्ये आंघोळ करतायत. क्लोज टू द बँक, नदी काठावर ते आंघोळ करतात. स्प्लॅशिंग विथ देअर गमछाज ॲज दे वेड, आणि ते काय करतात, गमछाज म्हणजे इट इज अ थिन कॉटन टॉवेल. गमछा म्हणजे एक टॉवेलचाच प्रकार असतो. आणि दे वेड म्हणजे वॉक इन अ सोर्स ऑफ वॉटर व्हेअर इट इज नॉट डीप, म्हणजे आपण पाणी कमी असताना सहज नदीपात्रातून चालत जाऊ शकतो, त्याला वेड म्हणतात. तर ते पाणी उडवत एकमेकांच्या अंगावरती ते गमछा घेऊन नदीतून चाललेले आहेत. At dusk and dawn, once their bath is done, they dip, wash clothes to trap small fish. To their household tasks the wives return, having used river sand to score each dish. आणि आता डस्क म्हणजे संध्याकाळ आणि डॉन म्हणजे आपण म्हणतो अगदी सकाळची वेळ, पहाट. तर ह्या मुलांच्या आता आंघोळी झालेल्या आहेत, तर ते काय करतायत, वॉश क्लोथ्स म्हणजे स्मॉल क्लोथ फॉर वॉशिंग फेस, की आपण चेहरा पुसायला असं छोटंसं एखादं टॉवेलसारखं वापरतो, त्याला वॉश क्लोथ्स म्हणतात. आणि ही मुलं आता त्याचा वापर कशासाठी करतायत, टू ट्रॅप स्मॉल फिशला पकडण्यासाठी करतायत. आणि आता तिथं कोण आलेलं आहेत, वाईव्स, काही बायका आलेल्या आहेत. कशासाठी, की रिव्हर सँड टू स्कोर इच डिश. स्कोर म्हणजे काय, रब, की स्क्रब, आपण त्याला भांडी घासणं म्हणतो. तर काही बायका तिथे भांडी घासायला आलेल्या आहेत. इन आषाढ, clouds gather, the waters rise, the rivers inspect, the current grows strong, the air is rife with babbling sounds as the muddy torrent swirls along, the woods on shore stir to life again, and our village wakens to celebrate the rain. आणि आता शेवटच्या स्टांजामध्ये आपल्याला सांगितलं की आषाढ आलेला आहे. आपल्याला माहिती, हा मराठी महिना आहे आषाढ. आणि आषाढामध्ये काय होतं, क्लाउड्स गॅदर म्हणजे ढगांची दाटी झालेली आहे आकाशात. आणि आता वॉटर राईज झालेलं आहे, म्हणजेच काय, पाऊस पडायला लागलेला आहे. आणि रिव्हर कशी आहे, इन स्पेट म्हणजे अ सडन फ्लड इन अ रिव्हर. पावसाच्या पाण्यामुळे नदीला खूप पाणी आलेलं आहे, पूर आलेला आहे. आणि जी हवा आहे ती हवा पण कशी आहे, फुल ऑफ बॅबलिंग साऊंड्स, म्हणजे जणू काय हवेमध्ये पण संगीत आहे असं वाटत आहे. कारण की पावसाळ्यात बघा सगळीकडे ग्रीनरी असते, सगळीकडे छान पाणी आल्यामुळे तजेला असतो. तर तसंच इथं त्या असं वाटतं की त्या हवेमध्ये सुद्धा एक प्रकारचं टॉकिंग, म्हणजे हवा सुद्धा आपल्याशी बोलतीये. ॲज द मडी टॉरंट स्वर्ल्स अलॉंग, टॉरंट म्हणजे रॅपिड फ्लो ऑफ वॉटर, की पाण्याचा जोरदार प्रवाह. तर तो पण तयार झालेला आहे. स्वर्ल्स म्हणजे आपण त्याला पाण्याचा भोवरा म्हणतो, तर ते पण तिथं झालेलं आहे. द वूड्स ऑन शोर स्टीर टू लाईफ अगेन, आणि आता असं वाटतंय की खरंच स्टीर टू लाईफ म्हणजे बिकम अलाइव्ह विथ साऊंड अँड मुवमेंट, की पाणी नसल्यामुळं थोडंसं जे उदास वाटत होतं किंवा जास्त काही असं वाटत नव्हतं की आपण नदी किनारी आलोय, तर तसं नाही. आता सीन चेंज झालेला आहे, की असं वाटतंय की सगळ्यामध्ये एक जिवंतपणा आलेला आहे. सगळीकडे खूप काय चाललंय, अलाइव्ह म्हणजे आपण म्हणतो की एखाद्या गोष्टीमध्ये सजीवपणा आलेला आहे. तर तो कशामुळे आला आहे, की नदीला खूप पाणी आलेलं आहे, सगळीकडे ग्रीनरी झालेली आहे. आणि म्हणून पोएट म्हणतात की आवर विलेज वेकन्स टू सेलिब्रेट द रेन. आता सगळं अख्खं गाव जे आहे ते पावसामुळे खूप आनंदित झालेलं आहे. तर आपण आता एक्सरसाइज बघूया. क्वेश्चन 1, नेम द फॉलोइंग फ्रॉम द पोएम. इथं काही एक्झाम्पल्स दिलेत की 2 ट्रीज, 2 ॲनिमल्स. तर ते पोएममध्ये कोणते आहेत ते आपण लिहायचं आहे. बी, पिक फ्रॉम द पोएम वर्ड्स दॅट डिस्क्राईब साऊंड्स, की ज्याच्यातून साऊंड आपल्याला कळतो, तर ते वर्ड्स लिहायचे आहेत. सी, पिक आउट वर्ड्स दॅट डिस्क्राईब द फ्लो ऑफ द रिव्हर वॉटर, की नदीचा पाण्याचा प्रवाह आपल्याला कुठल्या गोष्टीतून कळतोय, तो कसा होता, ते लिहायचं आहे. क्वेश्चन 2A, find out 5 lines from the poem that contain the figure of speech alliteration. Underline the initial sound of words repeated in each of the lines. आपण पहिल्यांदा अलिटरेशन म्हणजे काय शिकलेलो आहोत, तर त्याचे एक्झाम्पल्स लिहायचे. बी,
स्पीक आउट 4 लाईन्स दॅट कंटेन द फिगर ऑफ स्पीच ऑनोमोटोपिया. तर हा पण आपण बघितला होता की ज्याच्यातून साऊंड आपल्याला कळतो ते लिहायचं आहे. क्वेश्चन 3, रिअरेंज द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. तर आपण अल्फाबेटिकल ऑर्डर माहिती A to Z की इथं काही वर्ड्स दिलेले आहेत तर ते A to Z या सिक्वेन्सनं ऑर्डरनं लिहायचे आहेत. क्वेश्चन 4, व्हॉट आस्पेक्ट्स फ्रॉम द पोएम डू द फॉलोइंग फ्रेजेस डिस्क्राईब. म्हणजे आपल्याला हे शब्द वाचल्यानंतर आपल्याला नक्की काय समजते, कशाच्या संदर्भात हे वर्ड्स आहेत ते लिहायचं. क्वेश्चन 5, द पोएम describes two different pictures of the river in summer and in rainy season. Write down 4 points of contrast in the changing scene of the river. तर आपल्याला या पोएममध्ये 2 सीझनमध्ये नदी कशी असते ते सांगितलेलं आहे. तर इन समर आणि इन मान्सून. तर आपल्याला तो फरक इथं 4 पॉईंट्समध्ये लिहायचा आहे. क्वेश्चन 6, गेस हू आय एम. I always run, I never walk. I often murmur but never talk. I have a bed but never sleep. I have a mouth but hardly eat. I love to fall but can't climb up. Guess who I am? Please don't give up. तर हे एक कोडा आहे, तर त्याच्यातून ओळखायचं की कोण आहे हे. ट्राय टू ट्रान्सलेट द अबव रिडल इन युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन इन अ पोएटिक फॉर्म. तर आपण याचा अर्थ बघितला तर असा होतो की मी पळते पण मी चालू शकत नाही. मरमर म्हणजे छोट्या आवाजात छोटा आवाज. तर मी छोटा आवाज करते पण मी बोलत नाही आहे. मला बेड आहे पण मी झोपू शकत नाही आहे. मला तोंड आहे पण मी कधीतरीच खाते. मला आय लव टू फॉल म्हणजे आपण आता मी आन्सरच सांगते की आपण ह्या ज्या 4 लाईन्स बघितल्या तर आपल्याला कळेल की हे रिवर आहे. तर रिवर उंच खाली येऊ शकते पण ती खालून परत वर जाऊ शकत नाही. तर हे जे मी मराठीत सांगितलं ते तसं तुम्ही मराठीत बनवायचं आहे कोड त्याचं. क्वेश्चन 7, इमॅजिन यू वेर ॲट अ रिव्हर साईड क्लास पिकनिक अँड स्लिप्ड अँड फेल इन टू द रिव्हर व्हाईल प्लेइंग गेम्स. राईट इन अबाउट 12 to 15 लाईन्स हाऊ युअर क्लासमेट्स सेव्ड यू. तर ह्याच्यात असं तुम्हाला इमॅजिन करायचं आहे. कदाचित तुमची ट्रिप गेली असेल तर चांगलंच आहे, पण या ट्रिपमध्ये तुम्हाला असं इमॅजिन करायचं आहे की तुम्ही जेव्हा रिव्हर साईडला पिकनिकला गेला होता तर तिथं तुम्ही गेम खेळताना पडलेला आहात नदीमध्ये. तर तुम्हाला तुमच्या क्लासमेट्सनं कसं वाचवलं हे 12 to 15 लाईन्समध्ये लिहायचं आहे. हिअर आर द आन्सर्स. In this way we have finished this poem. Thank you.